नमस्कार, स्वागत आहे तुमचं उमाचं मराठी किचनमध्ये. प्लेन भात, मसाले भात तर आपण नेहमीच खातो, पण आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल टोमॅटो भात. बनवायला इतका सोपा की बिगिनर असो, बॅचलर असो, कोणीही हा भात सहज बनवू शकतो. हा भात तुम्हाला टोमॅटो भाताची चव तर देईलच, सोबत बिर्याणीसारखा मस्त मसालेदार फ्लेवरही देईल. काही साधे साहित्य आणि काही सोप्या स्टेप्समध्ये तयार होणारा हॉटेल स्टाईल टोमॅटो भात लंच, डिनर किंवा डब्यासाठी एकदम परफेक्ट पर्याय आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. टोमॅटो भात करण्यासाठी 1 कप बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि 4 टोमॅटो. टोमॅटोचा भात आहे म्हटलं की आपल्याला टोमॅटोचा जास्त वापर करावाच लागेल, म्हणून मी या ठिकाणी 4 टोमॅटो घेतलेले आहेत. तर आपल्याला सुरुवातीला हा तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. तांदूळ मी एका बाउलमध्ये घालते आणि आपल्याला हा तांदूळ स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये मी पाणी घालून ठेवलेलं आहे. तर हा तांदूळ आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचा आहे. तांदूळ आपले तिकडे भिजतायत तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. तर आपल्याला टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे. तर आपल्याला आता सुरुवातीला टोमॅटो कट करून घ्यायचे. तर मी आता टोमॅटो कट करून घेते, कारण आपल्याला ह्याचे प्युरीच करायचे आहे, त्यामुळे थोडी लहान मोठे आपण कशाही करू शकतो. टोमॅटो कट करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला याची प्युरी तयार करायची आहे. तर हे सर्व मी यामध्ये घालून घेते आणि याची छान अशी प्युरी तयार करून घेते. टोमॅटोची प्युरी आपली झालेली आहे. तांदूळ भिजत घालून अर्धा तास झालेला आहे. तर आता आपण भात फोडणी घालूया. तर गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. आता लगेचच आपल्याला यामध्ये 1 चमचा बटर घालायचा आहे. बटर घातलं की पटकन आपल्याला यामध्ये इतर साहित्य घालायचे. थोडेसे जिरे घालूया आणि आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत. तर त्यामध्ये मी दालचिनीचे 2 तुकडे, 4 लवंगा, 4 काळी मिरी, 2 हिरवी वेलची ते घालूया आणि 2 तमालपत्र घेतलेले आहेत. माझ्याकडे सुकलेले नव्हते म्हणून मी ओलीच घेतल्यात. आपल्याला थोडंसं तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे. लगेचच आपल्याला एक मध्यम आकाराचा मी कांदा चिरून घेतलेला आहे, तो घालायचा आहे आणि कांदा सुद्धा आपल्याला छान असा सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे. कांदा मी सॉफ्ट होईपर्यंत छान असा परतून घेतलेला आहे. आता आपल्याला यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि 2 हिरव्या मिरच्या तर मधून अशा मी कट केलेल्या आहेत, म्हणजे तेलामध्ये त्या उडणार नाहीत. आणि मिनिटभर आपल्याला हे सुद्धा छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. कांदा आपला छान असा भाजलेला आहे. तर आता आपल्याला यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि टोमॅटो कच्चा असल्यामुळे आपल्याला असं छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. यातील पाणी आटेपर्यंत छान असं शिजवून घ्यायचं आपल्याला. हा टोमॅटोचा भात खूप छान होतो, एकदम टेस्टी, अगदी हॉटेलसारखा होतो. आणि तुम्ही जर हा खाल्ला तर तुम्हाला ही व्हेज बिर्याणी आहे का चिकन बिर्याणी हे सुद्धा लक्षात येणार नाही, इतका टेस्टी लागतो. तर आपल्याला हे टोमॅटो छान असं तेलामध्ये पाणी आटेपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी त्यावरती झाकण ठेवते आणि 2-3 मिनिटं छान असं मध्यम आचेवरती शिजवून घेते. 2-3 मिनिटं हे छान मी शिजवून घेतलेलं आहे. मध्येच मी एक वेळ हलवून बघितलं होतं, तर आता यातील पूर्ण असं पाणी आटलेलं आहे. तर आपल्याला यामध्ये काही कोरडे मसाले घालायचे आहेत. पाव चमचा हळद, व्हेज बिर्याणी मसाला 1 चमचा, धनेपूड 1 चमचा, बेडगी मिरचीचे लाल तिखट 1 चमचा. हे तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. थोडीशी पुदिन्याची पाने आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. पुदिन्याचे पाने तुम्ही जमत असेल, शक्य असेल तर जरूर घाला, यामुळे खूप छान फ्लेवर येतो भाताला आपल्या. तर हे कोरडे मसाले मी तेलामध्ये छान असे परतून घेतलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात अजूनही मसाले ऍड करू शकता. गरम मसाला
किंवा दुसरे कोणते तुमच्या मसाले आवडीचे असतील ते तुम्ही घालू शकता. तर आता आपल्याला यामध्ये तांदूळ घालायचे आहेत. यातील मी पाणी काढून घेतलेलं आहे. आता तांदूळ आपल्याला एक वेळ पूर्णपणे असं हलवून घ्यायचा आहे. तांदूळ आता यामध्ये व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. मी पाणी सुद्धा गरम करून घेतलेलं आहे. तर आपल्याला पाण्याचं प्रमाण ज्या मापाने आपण तांदूळ घेतले होते त्याच मापाने आपल्याला एका कपासाठी 1.25 कप पाणी असं घालायचं आहे. म्हणजे आपल्याला 1.25 कप यामध्ये पाणी घालायचं आहे. आता आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे एक वेळ असं हलवून घ्यायचं. आपण हा तांदूळ भिजवून घेतलेला होता. अर्धा तास पाण्यामध्ये भिजल्यामुळे तांदूळ आपला ओला होता, त्यामुळे मी पाण्याचं प्रमाण कमी वापर केलेला आहे. तर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला हा भात छान असा 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे. मधून मधून आपल्याला 1-2 वेळा चेक करायचा आहे भात. 5-6 मिनिटं हा भात मी छान मध्यम आचेवरती शिजवून घेतलेला आहे. तर अगदी थोडंसं असं पाणी आहे, अजून 1-2 मिनिट आपल्याला लागणार आहे भात शिजण्यासाठी. तर याच्यावरती आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे. तुपामुळे खूप छान फ्लेवर येतो भाताला, एकदम टेस्टी असा लागतो. तर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अगदी मिनिटभर आपल्याला एक वाफ काढून घ्यायची. आता 1 मिनिटभर मी छान अशी वाफ काढून घेतलेली आहे. तर आता आपला भात तयार झालेला आहे. याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. हा भात जर लगेच तुम्ही गरम गरम जर खायला घेतला तर थोडासा असा चिकट लागेल, चिकट दिसेल. पण जसा हा गार होईल तसा प्रत्येक दाणा आपला हा एकदम सुट्टा असा होणार आहे. तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे. तर आता थोड्या वेळासाठी हा भात मी झाकून ठेवते आणि थंड करून घेते. थोडासा हा भात मी थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान रंग आलेला आहे आणि एकदम मस्त असा सुट्टा सळसळीत आपला असा भात झालेला आहे. एकदम सुट्टा सळसळीत प्रत्येक दाणा असा मोकळा मोकळा असा अगदी हॉटेल स्टाईल आपला टोमॅटोचा भात झालेला आहे. पोट भरेल पण मन भरणार नाही इतका सुंदर, चवीलाही अगदी अप्रतिम असा आपला भात आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.